आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या समोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला। बघूया काय म्हणतायत उद्याचे तुमचे भावी आमदार। पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल। भावी आमदार गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद। गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद रे गाव संवाद, गाव संवाद। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि भावी आमदार या कार्यक्रमामध्ये देखील मी आपलं स्वागत करतो। आपल्यासोबत उमेदवार आहेत, भावी उमेदवार आहेत, भावी आमदार आहेत। जितू शिरसाट यांना वंचितने उमेदवारी दिली आहे आणि वंचितकडून ते उमेदवारी करत आहेत। त्यांचा देखील प्रचाराचा जो झंझावात आहे तो अतिशय पाहण्यासारखा आहे, वाखाणण्यासारखा आहे। जितू भाऊ, आपण 3 टर्म नगरसेवक राहिले आहात। आपलं काम आहे आंबेडकरी समाजामध्ये, आंबेडकरी विचारांचे आपण राहिलेला आहात। काय आपल्यावरती कशा पद्धतीने विश्वास टाकला वंचितने आणि आपण आता कशा पद्धतीने प्रचार चालला आहे? तर असं आहे, वंचितने ज्यावेळेस मी अगोदर प्रकाश आंबेडकर साहेबांना राजगुरूवर भेटायला गेलो पहिल्या वेळेस, तर साहेबांनी त्यावेळेस माझं काही एवढं माझं काही बोलणं झालं नाही साहेबांबरोबर। नंतर मग दुसऱ्या वेळेस जेव्हा मी गेलो साहेबांना भेटायला राजगुरूवर, तर राजगुरूंवर गेल्या नसताना मग मला साहेबांनी 2 प्रश्न विचारले। मग तुम्हाला वंचितचं तिकीट कशासाठी पाहिजे बा, तुमचं बेस काय? बरोबर। तर मी साहेबाला साधं नाही उत्तर बा, असं समोर आपण बोलतो बा, जसं बोलतो मी साहेबांना सांगितलं, सर मी 15 वर्षे नगरसेवक होतो, मला कामाचे काही अनुभवही आहे आणि त्यामधून माझी जी म्हणतं सुरुवात अशी आहे सर म्हणतं माझी, तर मी जर उभं राहिलो, अगर पक्षाने मला माझ्यावर विश्वास ठेवला, तर माझी सुरुवात जे उमेदवारांची असती ती एकापासून सुरुवात होती। तर मी तुम्हाला इथं शब्द देतो म्हणतं सर इथं राजगुरूवर, तर माझी जी सुरुवात राहील इलेक्शन निवडणुकाची ती ही 10,000च्या पुढं राहील। बरोबर, 10,000च्या पुढं राहील। म्हणजे असं कसं म्हणतं सर, जो माझा वाढ आहे ते तेवढं मी विकासाचे कामही केलेले, काही लोकांचे प्रश्न सोडलेले, त्यामुळं मला खात्री आहे तर जनता मला तेवढा माझ्या जे वार्डात येतं तेवढं मला 10,000च्या वर मतदान तिथून माझ्या वार्डातून पडून मतदान, त्याच्यानंतर माझं जे पुढचं जे गणित असेल निवडायचं तर ते गणित माझं जुळू शकतो कधी पक्षाने मला संधी दिली तर। त्यावेळेस मला बोलले साहेब ठीक आहे म्हणे तुम्ही कामाला लागा। मग तो ठीक आहे म्हणतं साहेब। मग मी अजून बाहेर निघाल्यानंतर अजून साहेबांशी बोललो एक वेळेस, म्हणतं सर काय करायचं? सर म्हणून तुम्हाला एक वेळेस सांगितलं तुम्ही कामाला लागा। म्हणतं ठीक आहे सर। मग आम्ही तिथून निघालो। मग तसं 2 महिन्यापासून मी जसं साहेबांनी मला शब्द दिलं तर मी 2 महिन्यापासून माझ्या कामाला लागलेलो होतो। तर अधूनमधून काही खोट्या मोठ्या गोष्टी आल्या कानावर, काही लोक वंचितच्या तिकीटसाठी गेलेले होते तिथं बा आम्ही 3 करोड खर्च करू, 4 करोड खर्च करू, असं काही मध्यस्थी लोक टाकून गेले असतील, आपले काही असतील, त्याच्यावर मी काही बोलत नाही कोणावर भाषे, आपल्याला काही कोणावर बोलायचंही नाही। तर त्यांनी साहेबांना सांगितलं बा आम्ही 3 करोड रुपये खर्च करू, 4 करोड रुपये खर्चू, काही चांगले लोक आहे पैशांच्या बाबतीत आणि काही समाजरक्षक आहे बुवा, थोड्याचे समाजरक्षक म्हणून बुवा, यांचा दबदबा आहे, यांचा एक संघटक आहे मोठं बुवा। तर साहेबांनी सर्वांचं ऐकून घेतलं बुवा, ते आपल्याला अंतर्गत गोष्टी काही माहीत नाही, साहेबांनी ऐकून घेतलं, ठीक आहे म्हणे मी बघतो म्हणे। मग त्यावेळेस मी 8 दिवस थोडं मन दुखल्यासारखं झालं बुवा, एक आपण एवढं 2 महिन्यापासून काम करतोय आणि अचानक असा निर्णय कधी बदलला, ते मग आपण एवढं काम करून काय उपयोग आहे बुवा आपला। मग त्यानंतर मग ते आम्ही आमच्या पद्धतीने थोडीफार लाईन लावली, यांना त्यांना भेटून, काही पक्षाच्या लोकांना, काहींना माहीत नाही होतं बा आपलं काम कसं आहे। आता ठीक आहे, काही जवळच्या लोकांना माहिती असतं बा जितू भाऊचं कार्य काय आहे हे माहिती आहे। मग आम्ही काही वंचितचे काही मोठमोठे काही लोकांना भेटलो, मग त्यांच्या आपले कार्यपद्धतीने आपण त्यांना सांगितलं
ते आपले बुवा भाऊंचं काम धुळ्या शहरात फार चांगलं आहे बुवा आणि निस्वार्थी काम करता हे कुठेही कोणाच्या दबावामध्ये काम करत नाही आणि नगरसेवक नसताना सुद्धा यांनी 3-4 कोटीचे कामं केलेले भाजपचं सरकार असताना तर यांचे कामं फार चांगले बुवा. तर तुम्ही साहेबांना बुवा असं तुम्ही जे जवळचे लोक असतील तुम्ही साहेबांना असं बुवा हे नका करू द्या. नाही त्याचे आज वंचित धुळ्या शहरात जी एकत्र आलेली आहे बुवा एक बुवा जितूभाऊ शिरसाटच्या नेतृत्वामुळे ती आज एक चेहरा चांगला दिला आहे पक्षाने. त्याच्यामुळं ती वंचितची आज ताकद वाढलेली आहे. तर अशा माणसाला तिकीट नाही दिलं तर जी आज जुनणारी वंचित आहे तिला कुठतरी तडा जाईल भाऊ. तर भाऊ तुम्हाला वंचितकडनं ज्यावेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला तुमच्या मनातल्या भावना काय होत्या? माझ्या मनातल्या भावना सर माझं मागच्या गेली 5 वर्षाला सुद्धा मी वंचितचं तिकीट घ्यायला गेलो होतो. हे त्यावेळेस काय झालं हे मॉमेडियमचा एक माणसानी देवपूरला इम्रान म्हणून नाव आहे त्याचं तुम्ही ओळखत असाल बुलेट बिलेटवर फिरतो तो दाढी बिडी. तर यांनी काय केलं भाऊ यांनी ते तिकीट वंचितचं तिकीट आम्ही घेणार आहे म्हणे. हे आम्ही घेणार आहे म्हणे. मी त्यावेळेस मी मुंबईला 2 वेळेस जाऊन आलो होतो कारण मी मागे 5 वर्षापूर्वी मी ट्रायल केल्या होत्या तिकिटासाठी कारण मला आमदारकी लढायचीच होती माझं शेवट जीवनात. पण मला वंचितकडूनच लढायची होती दुसऱ्या पक्षातून नाही लढायची होती. तर मी तेव्हा 2 वेळेस गेला नसताना मला दुसऱ्या वेळेस मी उत्तर असं मिळालं बाबा तिकीट दिल्या गेलेलं आहे. ठीक आहे मग मी 2 वेळेस निराश होऊन आलो त्यावेळेस मागच्या 1919मध्ये निराश होऊन आलो. तर शेवटच्या 15 दिवसापूर्वी या 10-12 दिवसापूर्वी मग माझ्याकडं वंचितचे काही लोक आले. ते वंचितचे लोक आले ते म्हणे भाऊ तुम्ही तिकीट घ्या. त्यानंतर भाऊ मी 2 महिन्यापूर्वी वंचितचे तिकीट घ्यायला मुंबईला आलो. त्यावेळेस मला थोडं वेगळं सांगण्यात आलं आणि तुम्ही मला सांगता आता 15 दिवस 12 दिवसात मी आमदारकी असं नगरसेवकची माणूस तयारी नाही करू शकत 15 दिवसात. तर आमदारकी तयारी शक्य नाही ना. मी कसं काय घेऊ मी अगोदर आलो होतो त्यावेळेस त्यांनी त्यांचं काही फतवा बितवा निघाला असेल मोबाईल एखादा त्यांनी काही ठरवलं असेल त्यामुळे त्यांनी तो एकच उमेदवार दिला फारुखशा. तर ते आणि त्यावेळेस आपले काही लोक होते SC कॅटेगरीचे तर यांना काही लोक आपले थोडं बी शिकलेले नसताना त्यांना असं वाटलं बाई वंचित आणि MIM युती म्हणजे एक वंचित आणि MIM युती. त्याच्यामुळं मला तरी वाटतं आपलं कमीत कमी 12 ते 14 हजार मतदान हे MIMला पडलेलं आहे धुळ्या शहरातून. त्याच्यामुळे हा फारुखशाचा विजय झालेला आहे. मग ह्या वेळेस मी 2-3 महिन्यापूर्वी ताकद पहिलेच लावून टाकली. तर मला तिकीट कारण मी अगोदर धुळ्या शहरात पूर्ण डिक्लेअर केलं होतं भाऊ. तर मला माझं ही शेवटची लढाई आहे. मी याच्यानंतर मी कोणत्याही नगरसेवकाचंही इलेक्शन लढणार नाही आणि ना आमदारकी लढणार. जो समाज जो पुरी दिशा सांगेल समाजाचा जो ठरेल उमेदवार तो उमेदवाराला माझा पाठिंबा राहील. तो समाजाने ठरवा कोणता माणूस देवा समाजाकडून तो माणसाला मी पाठिंबा राहील माझ्या घरातला. मी हा कधीच फॉर्म भरणार नाही माझा समाजाला पाठिंबा राहील. त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. मग आणि लोक संघटित माझ्याकडे ऑलरेडी संघटक भरपूर होतं धुळ्या शहरात. त्याच्यामुळं माझे कामाचे कामं भरपूर आहे. त्याच्यामुळं काही लोकांना माहिती आहे भाऊ कुठलेही काही झाले धुळ्या शहरात म्हणा महाराष्ट्रात म्हणा कोणत्याही कुठेही काही गालबोट लागला धक्का लागला कुठं तर ही जी सुरुवात आहे ही कदाचित पत्रकार बंधूंनाही माहिती असेल ही भीमनगरमधूनच सुरुवात होती. तर काही लोकांना 99% लोकांना खुशी झाली बा एक चांगलं एक तिला न्याय मिळाला आणि तिकीट मिळालं बा बाबासाहेबाचं पक्षाचं नातूचं. त्यामुळं जितू भाऊ मी तुम्हाला मध्ये थांबवतो. ज्यावेळेला तुम्हाला तिकीट मिळालं वंचितचं त्यावेळेला अगदी सगळ्यांनाच आनंद झाला की सर आता आपण एकदम जोरात कामाला लागलं पाहिजे. आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॉर्नर सभा घेताय लोकांना भेटताय काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत तुमच्याकडे काय लोकांचं म्हणणं आहे? आता मी धुळ्या शहरात प्रत्येक ठिकाणी मी सकाळी प्रचारी फेस्टिवल घरी जातोय लोकांचा आणि संध्याकाळी रोज 2 या 3 कॉर्नर सभा घेतोय. ते 50 लोकांचे असो 30 लोकांचे असो. पण आता आपल्या आया बहिणी भाऊ बंधू सगळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांकडून आपल्याला लहान मुलांपासून ते वयस्करपासून सर्वांकडून आपल्याला 101% पुरस्कार चांगला भेटतोय आणि सर्वांकडून लोक म्हणताय भाऊ एक चांगल्या व्यक्तीला तिकीट दिलेले भाऊ तुमचा 100% विजय होईल. आणि आपण अगोदरही सांगलो होतं भाऊ तर आपण एक गरीब सांगायचं माणूस आहे मी माझ्याकडे काही साधन नाही. तुम्ही पत्रकार बंधूंनाही माहिती आहे माझ्याकडे काही कोणाचे काही माझे 2 नंबर धंदे नाही आहे या माझे काही असं हे नाही ते माझ्याकडे काही चला भाऊ. पण माझ्याकडं कार्यकर्त्यांची फौज फार मोठी आहे आणि ती बी बिचारी माझ्याकडे काही आशा घेऊन नाही काम करत आहे. ते फक्त एक सच्चा एक दलित समाजाचा एक आमदार म्हणून निवडून येईल तर बुवा भविष्यात बुवा एक तरुण पिढीला काही रोजगार देऊ आपण जे
भरपूर पुढारी लोक आमदारकी खासदारकी उभं राहा, हे फक्त आश्वासनं देता. मी आजपर्यंत जिथेही कॉर्नर मिटिंगला जातोय मी आश्वासन कुणालाही देत नाही. मी एकच सांगतोय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वासघात कधी होऊ देणार नाही. मी तरुण पिढीसाठी म्हणा या काही म्हणा, माझ्या पद्धतीने तुम्ही मला आमदारकीला तिथं पाठवा. मी माझ्या पद्धतीने बेरोजगारीचा प्रश्न सोडील. पाणीचं यांनी जे आश्वासन दिलं होतं, पालिकेत भाजपची 5 वर्ष सत्ता होती, तुम्ही मागचं तुम्हाला मी पॉम्पलेट दाखवतो. यांनी रोज 1 दिवसाआड पाणी सांगितलं होतं. 5 वर्ष सत्ता असताना यांनी 1 दिवसाआड काय 2 दिवसाआड काय 4 दिवसाआड बी नाही भेटलं. ते उलट 10 दिवसाआड चाललं गेलं. आता आम्ही बी 15 वर्ष नगरसेवक राहून चुकलेलो आहे मी पालिक्यात. पण त्यावेळेस पालिकेची परिस्थिती अशी नाही होती भाऊ. पालिकेची परिस्थिती आज अशी आहे, तर मी नगरसेवक नसतानाही 5 वर्षात मी डेली एका दिवस माझा खाडा जातो. असा मी दर दिवसाला या एका दिवसात खाडा मी रोज पालिकेत असतो. तर अशी परिस्थिती बघितली भाऊ मी तिथं पालिकेत. तर जे हिंदू ठेकेदार होते, तर मी हिंदू ठेकेदार जे माझ्या काळात मी बघितले होते, मी 15 वर्ष काम केलेले पालिकेत. जे माझ्या काळात जे ठेकेदार हिंदू ठेकेदार बघितले होते, तर त्याच्यापैकी 90% ठेकेदार गायब झाले. अच्छा. आणि तिथं ठेकेदार मी जेव्हा डोळ्याने बघितलं तर 90% ठेकेदार हे मॉबिडियमचे आले. म्हणजे मी जातीवर नाही बोलत आहे भाऊ, मी जातीवर बोलत नाहीये. कोणी गैरसमज माझा काढावा नाही जातीवरचा. पण सत्य परिस्थितीची मी डोळ्याने बघतोय ते सांगतोय. 90% लोक हे म्हणजे कधी मी त्याला बघितलं नाही याच्याकडे लायसन आहे का नाही आहे, हा काम घेतो का दुसरा करतो, ते कोण्या माध्यमातून काम चालू आहे ना, हा कामाची कस काय मी स्वतः येऊन गेलो. तर मला स्वतः वाईट वाटायला लागलं. मी काही हिंदू ठेकेदारांशी बोललो, म्हणतात काय अरे काय, पण ते आपली पालिकाची यंत्रणा अशी होती वरून खालून. तर तिथं वरचे बी ऐकलेले खालचे बी ऐकलेले, मध्येतले काय करू शकतो, आपल्यासारखे काहीच नाही करू शकत. पण भाऊ आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे, प्रचार करताय, तुम्हाला गेल्या 3 टर्मचा आपलं नगरसेवक पदाचा तुम्हाला अनुभव आहे आणि एक मोठी कार्यकर्त्यांची फौज आहे. किती तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला, तुमच्या संघटनेचा काय तुम्हाला फायदा होतो आता सर? आता असं आहे, वंचितचं ही पक्ष हा भरपूर वर्षापासून आहे, धुळे शहरात म्हणा महाराष्ट्रात म्हणा. पण माझ्या मते मी आता काम करतोय 2-3 महिन्यापासून, मी जे बघतोय तर काही अध्यक्ष झाले असतील जुने नवे, मी त्यांच्यावरही टीका करत नाही. तर माझं तरी मत होतं, त्यांनी पक्षाची बांधणी आतापर्यंत 50 ते 40% तरी आणायला पाहिजे होती. पक्षाची बांधणी जे जुने नवे असतील, मी त्यांच्यावर टीका करते अजूनही वारंवार सांगतो, मी टीकेच्या माध्यमातून बोलत नाही. सामान्य कार्यकर्ता म्हणून एक अपेक्षा आहे, पण माझी अपेक्षा होती बा एक पक्षाचं पाठबळ मिळायला पाहिजे होती मला. पण आज परिस्थिती मी बघतोय तर पक्षाचं पाठबळ जसं पाहिजे तसं धुळे शहरात मला जाणून वाटत नाहीये. शेवटी ठीक आहे, आज मी तिकीट घेतलं म्हणून माझं स्वतःचं पाठबळ आहे, म्हणून मी सर्व गोष्टींना उरून पुरून निघतोय. पण पक्षानं असं हे नाही आहे ते बुवा चला भाऊ तुम्ही जिल्हाभर तुमचे संघटक आहे, काही इकडनं 5-25 लोक तिकडनं 5-25 लोक, तर तुम्ही 1000-2000ची ताकद दाखवू शकता. असं मी पक्षाचं इथं 2-3 महिन्यापासून काही बघत नाही. मोजके बिचारे आता ते मी पक्षात गेलो, आपले पगारे मनोज टाकीतले पगारे पहलवान, योगेश पगारे पहलवान याला युग जिल्हा अध्यक्ष पद दिलेलं आहे वंचितनी. त्यांच्या माध्यमातून ते लोक जुडत आहे. काही यंग मुलगा आहे त्याच्यामुळे त्याच्या पाठीशी आहे, मुलं भरपूर आहे. शंकर अण्णा खराच झाले या असे कार्यकर्त्यांमुळं, आणि माझ्यासारखा माणूस वंचितमध्ये गेल्यामुळं तर धुळे शहरात आत्ताची स्थितीला 7 ते 70% बहुजन समाज हा एकत्र आलेला आहे. आणि याच्या पुढं तरी मी म्हणतो याच्या पुढं 100% बहुजन समाज हा धुळे जिल्ह्यात एक माझ्या रूपाने या वंचित बाबासाहेब आंबेडकरच्या पक्षाच्या रूपाने एकत्र येईल एवढी मला खात्री आहे. आपण पाहतोय जितू भाऊंनी जी काही बोलायला सुरुवात केली ती अगदी एका दमात बोलत आहेत. जितू भाऊ त्यांना ज्या गोष्टी खटकल्या त्या गोष्टीवरती स्पष्ट मत ते आपले व्यक्त करत आहेत. मग ते महानगरपालिकेचे ठेकेदार असू द्या, महानगरपालिकेचा कारभार असू द्या, किंवा मग वंचितचं जे काही काम होतं त्या कामाच्या बाबतीमध्ये अतिशय परखडपणे आणि ज्याला आपण म्हणतो अतिशय मनातून आधी भोळेपणाने ते बोलत आहे. एक सामान्य कार्यकर्ता जो असतो त्याची जी काय अपेक्षा असते अशा पद्धतीने जितू भाऊ आपल्याशी बोलताना दिसत आहेत. आज आमदारकीच्या या निवडणुकीला आपण सामोरं जातोय, प्रचार चालला आहे, शेवटचे 3-4 दिवस बाकी आहेत. काय आणखीन मुद्दे आहेत, तुमचं काय टाइम टेबल असतं सकाळपासून तर रात्रीपर्यंत?
तर मी सकाळी 11-12 वाजता निघतो. हो. जे सर्वांची प्रत्येक वार्डात गाठी भेटी घेतो. प्रत्येक फेस टू फेस घरी जातो. माझी मुलगी सकाळी निघती 9-10 वाजेपासून, ती रात्री 10ला येते. माझा मुलगा सकाळपासून निघतो, तो रात्री येतो. त्याच्याकडे ग्रुप वेगळा आहे. मी स्वतः निघतो, माझ्याकडे मुलं आहे. आम्ही 3-4 जण परिवारातले आम्ही वेगळे एरिया वाटून घेतो. मग तुम्ही आज ह्या एरियात जायचं, मी या एरियात जाईल, तू या एरियात जायचं. आणि संध्याकाळचं जे नियोजन असेल, व कोणत्या कॉर्नर मिटिंग असतील त्या मी त्या संध्याकाळी ते कोणती 7च्या असते, कोणती 8च्या असते. थोडाफार 8चा टाईम दिला ते 8:30 होतोच. हे प्रत्येकाचं असतं. तरी मी ते 2-3-4-5 जेवढे मिटिंग असतात तेवढे अटेंड करतो. आणि दिवसभर मी असं मला तरी वाटत नाही धुळ्या शहरातलं आजपर्यंत जे आमदारकीला जे उभे आहे, तर मला तरी वाटत नाही, मी बघतोय 2-3 महिन्यापासून, तरी हे कोणाच्या जनताच्या घरी पोहोचले असतील. बरोबर. माझं तरी म्हणजे माझ्या मताने सांगतो मी, आतापर्यंत कोणत्याच्या हे फक्त गाडीमधून फिरून हात देता लोकांना, असं करता. जितू भैया, पहिली जी काही मीटिंग झाली, तुम्हाला तिकीट मिळालं, वंचितने तिकीट दिलं तुम्हाला, आणि पहिली जी काही मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही पण बघितलं, आम्ही ती मीटिंग कव्हर केली होती की समाजाने स्वतःहून सांगितलं की हे माझे पैसे, आणि अगदी चादर अंथरायला लावली तिथे. आणि समाजाने स्वतःहून निधी दिला की आपला उमेदवार जो आहे तो आपला उमेदवार निवडून आला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आपण पूर्ण ताकद सगळ्यांनी प्राणपणाला लावली पाहिजे, आणि ही संधी आपण कुठल्याही परिस्थितीत वाया घालवली नाही पाहिजे. या निमित्ताने आणखीन जो काही समाज एकत्र आला होता, जी लोक थोडीशी दुरावली होती ती लोक देखील एकत्र आली आहेत. आपण कशा पद्धतीने हे संघटन पुढे नेणार आहात आपण? आता जे लोक दुरवले, आपण आतापर्यंत सर मी 80-90% लोकांना एकत्र घेऊन आलेले माझ्या रूपाने, या पक्षाच्या रूपाने. आणि मी सर्व धुळेकर जनत्यांना, बहुजन समाजाच्या जनत्यांना मी एकच विनंती करू इच्छितो, तर हा आपल्याला शेवटची संधी आहे. बरोबर. हे बघा, तुम्ही अजून रिपीट घ्या, ही बहुजन समाजाला ही शेवटची संधी. हे आज एक मी धुळ्या शहरातून ही निवडणूक आमदारकीची जी मी आज लढतोय, ही 34 वर्षानंतर दलित समाजाचा माणूस 34 वर्षानंतर एक आमदारकी लढतोय. जिबो लढले होते MG ढिवरे, शालिनीताई बोरसेच्या विरोधात. त्यावेळेस आम्हाला एवढं कळत बी नव्हतं, त्यावेळेस एवढे मोबाईल बी नव्हते, एवढे व्हॉट्सअप बी नव्हते. पण तरी जिबो असे वातावरण तयार होऊन गेलं होतं, तर जिबो निवडून आलेले वो. पण ते त्या गोष्टीवर आपण लहान असतानामुळे आपण काही सांगू नाही शकत तिथं काय झालं या ना झालं. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, आपण समाजाला एकच सांगतोय बुवा, आपल्याला धुळ्या शहरातून 34 वर्षानंतर एक दलित समाजाच्या एक गरीब माणसाला एक संधी मिळालेली आहे. आणि ही संधी आज कधी आपल्यापासून गेली तर आपल्याला आयुष्यभर ही संधी कधी मिळणार नाही. ही संधीचं सोनं करा भाऊ. आज ही आपल्याला संधी मिळाली, हिचं सोनं करा, हिचं सोनं करा. आपण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कॉर्नर मिटिंगला, प्रत्येक याच्यात तेच सांगतो आपल्या लोकांना. आणि आपण असं नाही तर आपण फक्त एसी गाडी, आपण पूर्ण संपूर्ण बहुजन समाजाला सांगतोय, सर्व एकत्र या. ही संधी आहे, संधीचे सोनं करा. आपल्याला याच्यानंतर ही संधी आयुष्यभर ही मिळणार नाही. बस एवढंच बोलतो मी. जय भीम, जय भारत. आपण आता भीमतीर्थाजवळ आपण उभे आहोत. आपण आपला जो एरिया, आपण जिथून काम सुरू केलं आपण की बाबा मला समाजासाठी काहीतरी काम करायचं आहे, मी समाजाचं देणं लागतो. बाबासाहेबांनी या समाजासाठी म्हणजे मागासलेल्या समाजासाठी, पिचलेल्या समाजासाठी बाबासाहेबांनी प्रचंड अहोरात्र मेहनत घेतली. आणि आज जो काही समाजाला मान सन्मान मिळतो तो केवळ बाबासाहेबांना मिळतो आहे. आणि त्याच्यातला मी कुठेतरी एखादा खारीचा वाटा घ्यावा, इथून आपण सुरुवात केली आहे. इथं आपण बघतोय हे जे काही भीमा कोरेगावचं जे एक प्रतिकृती इथं उभी राहिली, याबाबत आपण काय सांगणार? हे आता हे भीमा कोरेगावची प्रति उभी केलेली आपण, हे 2018च्या पहिलं माझी मुलगी दौंडला दिलेली आहे. 2000 ही संपर्क माझ्या मनात कशी आली ते सांगतो तुम्हाला. मी 2017ला माझी मुलगी दौंडला दिलेली आहे. मी दौंडला गेलो तर त्यावेळी ते आमचे जवाई म्हणे आपल्या इथं भीमाकोरेगाव स्तंभ आहे बुवा, आपण जाऊन येऊ. तर आम्ही ज्यावेळेस ते भीमाकोरेगाव स्तंभाला गेलो ते मी तिथे आजूबाजूची परिस्थिती बघितली. म्हणजे एक मी तिथले इटंबांना नाही करत आहे, तर अशी घाण होती. ते एक गवडीचं घर होतं, असं तिथं 2-4 घरं. तर म्हणजे त्यावेळेस ते भीमा कोरेगाव एवढं हे नाही झालेलं होतं. तर माझे एक तिकडनं आल्यानंतर माझं एक मनात आलं, तर बुवा हे महाराष्ट्रात हे कुठंच नाही, फक्त इथं आहे भीमा कोरेगाव स्तंभ, तर आपण बी एक बनावा बुवा.
तर मग मी विचार केला बाबा, मग काही कारागिरींना बाहेरून बोलवलं, त्यांच्याकडनं काही इस्टिमेट काढलं, पण तो दगड इथं भेटत नाही होता. तो दगड मला काही नंदुरबार खाणीतून आणावा लागला. ते भरपूर असं हे करावं लागलं मला. तर मग मी ज्यावेळेस काम चालू केलं मी तर मी तिथली भीमा गोरेगाव स्तंभाची माती आणि भीमा नदीचं पाणी आणलं पहिले. ते पाणी आणून खाली पहिल्याला ते पाणी आणि भीमा गोरेगाव तिथलं ते स्तंभ तिथली माती ती टाकून मग कामाला सुरुवात केलेली होती. आणि ते कामाला मला संपूर्ण 1 वर्ष लागला. आणि हे कामाला 1 वर्ष लागत असताना कमीत कमी आपल्याकडे जे बाहेरचे मजूर होते, जोडपे होते, ते जोडपे आपल्याकडे 15 जोडपे होते, म्हणजे 30 लोक होते. ते कमीत कमी माझ्या अपार्टमेंटला 9 ते 10 महिने राहिले कामासाठी. म्हणजे ते काम जसं वाटतं तसं सोपं नाही आहे. का तो एवढा मोठा दगड आहे, तो दगडला घसून एवढा करावा लागत होता. तर त्यांनी 10 महिने काम केलं. त्यांची राहायची सोय मी अपार्टमेंटलाच केली होती. तरी मी म्हणतो याचा मी विचार असा केला होता सर, तर बाजूला गौतम बुद्ध, बाजूला बाबासाहेब, मग आपल्याला कमी कुठं पडतोय आपण. मग तो विचार करून आपण तो भीमा गोरेगाव स्तंभ मध्ये घेतला. म्हणजे आपल्याला कोणतीच गोष्टीची कमी नाही बा, सर्व आपल्याला सागरोला भीमनगरमध्ये दिसतंय. आणि हेच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रभर आपले भोजन समाजाने सर्वांनी अशी प्रेरणा घेऊन हे करावं. आणि हे जे आज बनवलंय भाऊ आपण भीमा गोरेगाव स्तंभ, हे काय मी समाजाकडनं काही 1 रुपये 5 रुपये वर्गणी घेतलेली नाही आहे. माझी एक कल्पना होती, माझ्यावर काही समाजाचं घेणं होतं. मी नगरसेवक झालो 3 वेळेस झालो. माझी काही बापदादाची इस्टेट नाही होती. मी समाजाच्या जेव्हा नगरसेवक झालो आणि तो जो माझ्याकडे काही नगरसेवकाचा जो पैसा होता 2 पैसा, तो माझा नाही, तो समाजाचा होता. तर या हिशोबाने तो समाजाचा पैसा होता बाबा. मी त्या हिशोबाने विचार केला, समाजाचा पैसा आहे, मग समाजाला आपल्याला काही घेणं आहे, त्या हिशोबाने आपण काहीतरी बनावं आपल्याकडून. तर त्या हिशोबाने मी ते भीमा गोरेगाव स्तंभ बनवलं आहे. आज जे भाविक आहे बिचारे नंदुरबार, धुळा, जळगाव, जे भीमा गोरेगाव स्तंभ तिथं पुण्याला जाऊ नाही शकत, तर इथं काही लोक दर्शनाला येतात. आणि दर 1 जानेवारीला मला 1.5 ते 2 लाख रुपये वैयक्तिक मी अजून खर्च करतो दर वर्षाला. जे तुमच्या जे फुलाची सजावट करतो मी, ते जळगावरून लोक येतात, ते 50-60 हजार घेतात. तुमचं DJ बॅनर तेव्हा बी मी 1 जानेवारीला कोण समाजाकडनं कोणी सांगून दाखवा जितू शिरसाटनी बाबा भीमा गोरेगाव स्तंभाला 1 जानेवारीसाठी 5 रुपये मागितले. हे माझ्या स्वतः खर्चाने बनवले. आणि जो मी हायती आहे तोपर्यंत मी ती सेवा करतच राहील. आपण पाहतोय की जितू शिरसाटांशी आपण गप्पा मारतोय, अतिशय उत्स्फूर्तपणे ते बोलत आहेत, प्रत्येक विषयावरती बोलत आहेत. हा जो काही शौर्यस्तंभ इथे त्यांनी उभा केला आहे, त्याचा त्यांनी इतिहास देखील सांगितला की मी कशा पद्धतीने हा स्तंभ उभा केला. आणि आज जनतेमध्ये या स्तंभाविषयी प्रचंड एक वेगळं आदराचं स्थान आहे आणि प्रेरणेचं स्थान आहे. हा प्रेरणास्थान म्हणून या स्तंभाकडे आम्ही सगळेजण बघतो. जितू भाऊ, आपण मतदारांना थोडक्यात काय सांगणार? मी मतदारांना ते तुमच्या माध्यमातून मतदारांना एकच सांगणार आहे, तुम्ही उमेदवार भरपूर उभे, पैसेवाले सर्वांना माहिती आहे. तुम्ही अगोदर मला एक शब्द सांगितला, पहिले ते मी देणार होतो त्याला उत्तर, बाबा मला जी संदेश भूमीला मिटिंग झाली, जे तुम्ही काही भरपूर साक्षीदार आहे, तर मला समाजाने ते काही पैसा गोळा करून दिला. आणि आज बी काही लोक देत आहेत, तुमच्यासारखे भरपूर लोक आहे. आता मी 3 दिवसापूर्वी इथं हे सिंचन मोरे एक चहा प्यायला गेलो सर. म्हणजे तो माणूस माझा ओळखीचा नाही होता. मी चहा प्यायला गेलो, तो माणसाने म्हणजे साहेब होता तिथं सिंचन मोरलाच कुठं अधिकारी, तर तो मला म्हणे जय भीम म्हणे. मग मी तर सर जय भीम. तो म्हणे मी असं इथला आहे भाऊ म्हणे, तुमचं काम फार छान आहे म्हणे भाऊ, मला तुम्हाला मदत करायची म्हणे. म्हणतं नाही सर, नाही म्हणे भाऊ, तुम्हाला घ्यायला लागतील, तुमचा फोनपे नंबर द्या नाही. म्हणतं सर नका. तर त्यांनी घेतला आणि त्यांनी स्वतःहून खुशीने माझ्या फोनपेला 1 मिनिटात 5,000 रुपये टाकले. आणि असे धुळ्या शहरातून भरपूर लोक आहे, ते माझ्या फोनपेला कोणी 1,000, कोणी 5,000, कोणी 10,000 टाकता. त्या दिवशी संदेश भूमीला मला 1.5-2 लाख रुपये भेटले. काही आपण ज्या कॉर्नर सभा घेतोय तिथं आपण एक पेटी बनवलेली, तिथं कोणी लहान मुलगा 10 रुपये टाकतो, कोणी माझी आईसारखी 10 रुपये 20 रुपये टाकते, कोणी तरुण बांधव टाकतो, कोणी 100, कोणी 200, जशी आयपा झाली तसा पैसा जमा करून ते मला समाजाकडनं भेटतोय. तसा पैसा मी जसं टाकतोय. आणि भरपूर माझे मित्र बी आहे, जसं मदत लागली कोणी पॉम्पलेट छापून देतोय, कोणी बॅनर बनवून देतोय. आणि तशा पद्धतीने आज माझं चालू आहे. माझं ते जनतेला एकच सांगणं आहे, हे लोक जे तुमच्याकडे आज येत आहे सर्व भरगंड पैसेवाले, हे आज येथील तुम्हाला
23 तारखेला तुम्हाला 6 वाजेनंतर यांचा मोबाईलसुद्धा तुम्हाला बंद दिसेल. आणि मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री भीमनगरच्या गेटवर सकाळी 10 तर रात्री 10पर्यंत तुम्ही कोणतेही कामं घेऊन आले, मी कधी कॅबिनमध्ये बसताना मी खुर्ची टाकून सकाळी 10 ते संध्याकाळी 10पर्यंत कोणत्याही समस्या जनता दरबार घेऊन मी हे सर्व समस्या जनताचे सोडत राहील. तो कोणत्याही जाती धर्मीचा हो, मी कधी जाती धर्म पाळणार नाही आणि मी पाळलेला आलेली नाही आहे. माझ्याकडे एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत सर्व जाती धर्मीचे लोक येतात. कोणी दवाखान्यासाठी येतो, कोणी पोलीस स्टेशन येतात, कोणी रक्तासाठी येतो. मी कोणासाठी रात्री 1 वाजो 2 वाजो मी कोणाचा मोबाईल बघत नाही सर. मी असंच मला हे लागलेलं आहे, मला 48 बाटल्या रक्त लागलेलं आहे. मी असाच एक दुसऱ्याची भांडण मोडायला गेलो होतो सिद्धनाईक जोड. माझा काही संबंध नसताना तो माणसाने मला चाकू घालून दिला होता आणि मी ज्याच्यासाठी गेलो होतो मी त्याला ओळखत सुद्धा नव्हतो हा कोण आहे. फक्त तुम्ही माझ्या घरी आले, भाऊ माझं काहीतरी झालं 2 मिनटं झाला, मी जेवण वाढलेलं होतं, जेवण सोडून त्याच्याबरोबर गाडीला किक मारून गेलो. आणि त्यावेळेस एवढी मोठी घटना घडली तर त्यावेळेस मला रक्ताचे 48 बाटल्या लागले आणि माझ्या समाज बांधवांनी त्यावेळेस माझ्यासाठी रक्ताला द्यायसाठी असे 500 मुलांनी लाईन लावली. पहिले माझं काढा, पहिले माझं काढा, असे 200 बाटल्या रक्ताला जमा केलं आणि मला 48 बाटल्या रक्त दिलं. सर्व समाजाने मला जीवदान दिलेलं आहे. मी कधीही सरणार नाही आणि मी समाजाचं काम जास्तीत जास्त मला आमदार म्हणून निवडून दिलं. मी रात्रंदिवस समाजासाठी झटून जे बी समाजाच्या समस्या असतील ते सर्वपूर्ण सोडील हे मी तुमच्या साक्षीने गवाही देतोय. भावी आमदार या कार्यक्रमामध्ये आपण अनेक भावी आमदारांशी चर्चा करतोय, पण अतिशय मनापासून अतिशय ज्याला आपण म्हणतो बडाबडा बोलणारा जो काही आमदार आहे, भावी आमदार आहे, तो जितू शिरसाट आहे. ते जितू शिरसाट आहेत आणि जितू शिरसाटांनी त्यांचं मन पूर्णपणे आपल्यासमोर मोकळं केलं आहे. त्यांनी अनेक गोष्टीवरती प्रकाश टाकला आहे की मी समाजाचं काम कसं करतो आणि मी निवडून आल्यानंतर मी सकाळी 10 वाजेपासून इथं खुर्ची टाकून बसेल आणि काय न्याय निवाडा असेल, कोणावरती अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, कोणाची काही कामं असतील, महापालिकेतली कामं असतील, आणखी इतर काही कामं असतील, ते मी अतिशय नेटाने करेल हे या सगळ्या समाजाला पण माहिती आहे आणि मी आजही करतो आहे. त्यामुळे समाजाने हे जी काही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा जो काही सामना निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये माझा विचार जरूर करावा. आणि आंबेडकरी विचारसरणीची जी काही जनता आहे, आंबेडकरी विचारसरणीचा जो काही समुदाय आहे, बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजाला ही शेवटची संधी मिळाली आहे आणि माझ्या रूपाने एक आमदार गेल्यानंतर मी नक्की आपल्या या शहराचा कायापालट करेन अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, पुन्हा आपण नवीन भेटणार आहोत एका भावी आमदारांना, त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भावी आमदार. जय भीम. आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या समोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला. बघूया काय म्हणतायत उद्याचे तुमचे भावी आमदार. पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल भावी आमदार. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद. गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद रे गाव संवाद, गाव संवाद.